आज सकाळी सकाळी उठून मस्त निघालो वानेर हाणायला. उजेच वानेर हाणायला गेलो. वानेर म्हणले तू जाय घराला, आम्ही का उतरत नाही आंब्याच्या. मग काय वानेराचा माझा समजोता झाला. वानेराला म्हणलं तुम्ही का माझ्या आखाड्यावर येऊ नका बा, माझ्या घरचे मला लई शिवा द्यायले, तर तुम्ही सगळे आंबे तोडून खाली. वानेर म्हणले बा तुझ्या पाया पडतो, तू जाय घराकडे, आम्ही काय येत नाही तुझ्या आखाड्यावर. तेवढ्यात आमची मीटिंग संपली आणि मी निघालो घराला. थोडं समोर गेलं की मला भेटली सचिन भाऊची गाडी. सचिन भाऊला म्हणले येऊ दे रे बा. सचिन भाऊ म्हणला अरे बा एवढा उशीर काऊन झाला. सचिन भाऊला म्हणला अरे भाऊ तुला मैन वानेराचे भांडणं झाले, मी वानेराला लई मारलं. त्याला काय माहिती, मी वानेराला मारलं की वानेरानं मला मारलं, तुम्ही घ्या समजून. नेमकंच घरी गेलं की गावात झाला भूकंप. भूकंपानं सर्व घर हादरलं आणि सर्व लोक घराच्या बाहेर पडू लागले. मला वाटलं कुठं भूकंप माझ्यामुळे झाला, कुठं वानेराचे माझे भांडणं बजरंगबलीपर्यंत गेली की. म्हणून मी निघालो शेताला वानेराचे माझे भांडणं मिटवायला. समोर दिसला कॅलन. कॅलनाला पाणी नव्हतं. घंटा मला फरक पडत नाही कॅलनाला पाणी असू नसो. आपल्या विहिरीला लय पाणी. लगेच समोरून आला झेंडू बाम. 3 काम ठक्यातला. थोड्याच वेळात आपण आलो आपल्या शेती. आपल्यावर शेती होतं, उसाला पाणी चालू. ऑटोमॅटिक चालू असल्यामुळे आपण याच्या आधीच मोटर चालू झाली आणि पाणी सर्व वावरांना झालं. तर बाय बाय मित्रांनो, भेटू अशा नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तर फॉलो करा सगळ्यांनी.